जय शिवराय शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारनं 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज हे थकबाकीदार शेतकऱ्यांचं माफ होणार. 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान हे जे नियमित कर्जदार आहेत यांना मिळणार अशी घोषणा केली. प्रत्येक शेतकऱ्याला वाटले आपल्याला कर्ज माफ होणार आहे आणि तो जो काही अहवाल आहे तो आता एप्रिल महिन्यामध्ये शासनाकडे सादर होणार आहे. मग आता यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आता तुम्हाला सांगतो. यामध्ये नियम काय लागणार, अटी काय लागणार हे सगळं आपल्याला बघायचं आहे. पण एक मुद्दा लक्षात घ्या की 2017ला जशी कर्जमाफी दिली होती त्यामध्ये सुद्धा नियम, अटी, निकष सगळ्या गोष्टी होत्या, तशाच आता या कर्जमाफीमध्ये सुद्धा लागू शकतात. आणि जी काही प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती त्या समितीचा अहवाल 15 एप्रिलपर्यंत राज्य शासनाकडे सादर होणार आहे. आता राज्य शासनाकडे सादर झाल्याच्या नंतर लगेच काय कर्जमाफी मिळणार आहे असं काही होणार नाही. त्यासाठी पुन्हा मंत्रिमंडळाची बैठक होईल, त्या बैठकीमध्ये निर्णय होईल. या समितीनं ज्या काही शिफारशी दिलेल्या आहेत त्या शिफारशीप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल. आता त्यामध्येच एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. या अगोदरच महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेब यांनी सांगून टाकलेलं आहे, ज्या शेतकऱ्याकडं 4 चाकी गाडी असेल, ज्या शेतकऱ्याचा शेतामध्ये बंगला असेल त्या शेतकऱ्याला या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. आणि पुन्हा एक, जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात असे शेतकरी. आता यामध्ये एक महत्त्वाचे मुद्दे सांगतो या 3 गोष्टीमध्येच. आता बरेचसे शेतकरी असे आहेत की त्याला 4-2 एकरच जमीन आहे आणि त्याच्यावर जे काही कुटुंबाचं निवारण होत नाही म्हणून त्यांनी कुटुंबाचं निवारण करण्यासाठी आपल्याकडे एखादी 4 चाकी गाडी ही घेतलेली, कारण तेवढ्या शेतीत काही भागत नाही. मग आपल्याला काहीतरी उदरनिर्वाह करण्यासाठी पुन्हा साधन असावं म्हणून त्या शेतकऱ्यानं जर घेतलेली असेल तर तो शेतकरी वगळला जाणार आहे. मग मंत्री साहेब, तुमच्याकडं 4 व्हीलर गाड्या आहेत, तुमच्याकडं बंगले आहेत, सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत. मग तुम्हाला सुद्धा जो काही राज्य शासनाचा पगार मिळतो त्या पगाराची गरज काय? तुमचेही मंत्रिमंडळाचे जे आज मंत्रिमंडळात लोक आहेत यायचेही पुन्हा वेगवेगळे व्यवसाय आहेत. मग यायला त्या मंत्रिमंडळाच्या आमदारकीची जी पगार भेटती त्याची गरज नाही. मग शेतकऱ्यांसाठी या अटी का? आता दुसरं एक आहे इन्कम टॅक्स. आणि शेतात बंगल्याची गोष्ट, तर शेतात बंगला हे शेतकरी आपला आखाडा ठेवतातच, तिथं शेतमाल भिजू नाही, वारा वावधानात नुकसान होईल. आता पाहत असताना तुम्ही सध्या काय वातावरण बिघडलेले. मग त्याच्यामुळे एखाद्या शेतकऱ्यानं वावरात घर बांधलेलं असेल, तिथं शेतमाल टाकीत असेल, खत बी बियाणं ठेवीत असेल, मग त्या शेतकऱ्यांना मिळणार नाही का? त्याच्यानंतर समजा इन्कम टॅक्स भरणारा शेतकरी आहे. आता तुम्हाला सांगतो, एखाद्या शेतकऱ्याला पीक कर्ज सोडून जर पाईपलाईनसाठी कर्ज घ्यायचं असेल किंवा वैयक्तिक विहीर खोदायची म्हणून किंवा शेतीत कोणतंही काम करायचं असेल, जर कर्ज घ्यायचं असेल तर बँका अगोदर मागती इन्कम टॅक्स भरलेला आहे का? तुम्ही 3 वर्ष इन्कम टॅक्स भरलेला आणा आणि मग तुम्हाला कर्जमाफी मिळेल. मग या शेतकऱ्यांची काही चूक आहे का त्याच्यात? मग यायला कर्जमाफी मिळणार नाही. बरं, आता या शिफारसी ज्या येणार आहेत या शिफारसीमध्ये आता पुन्हा काही अटी लागू शकतात. जसं 2017च्या वेळेस तुम्ही बघितलं असेल जसे अटी नियम होते. आता यामध्ये समजा जमिनीची अट लागू शकते. नेमकं कर्जमाफी कोणत्या पुन्हा शेतकऱ्याला द्यायची त्याच्यात काही पुन्हा निकष येते. मग या कर्जमाफीपासून नेमका फायदा किती शेतकऱ्यांना होणार आहे हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि पुन्हा एक गोष्ट तुम्हाला सांगतो, 2017ला जी कर्जमाफी दिली होती त्यामध्ये आणखीही बरेचसे शेतकरी वंचित आहेत. आणि त्या शेतकऱ्यांना आता कुठंतरी एक काल परवा 500 कोटी रुपयाचा शासन निर्णय काढलेला आहे. म्हणजे कर्जमाफी ही बिन मला वाटत आहे असं की कर्जमाफी दिली गावात 4-2 जणांना मिळाली आणि बाकीचे तसेच राहिले, असं होऊ नये. कर्जमाफीचं जसं यांनी आश्वासन दिलं होतं निवडणुकीच्या अगोदर की सरसकट शेतकऱ्यांचा 7-12 कोरा 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 करू, तसाच कोरा होणं गरजेचं होतं. मात्र असे नियमन, अटी, निकष लावल्यामुळं नेमकी कर्जमाफी कोणाला मिळेल हे आज तरी सांगता येत नाही. कारण 15 एप्रिलपर्यंत या समितीच्या अहवालाची शिफारस ही शासनाकडे येणार. त्याच्यानंतर पुन्हा शासन विचार करणार आणि मग कर्जमाफीचा मार्ग मोकळा होणार. तोपर्यंत जे काही निकष आहेत, अटी आहेत, नियम आहेत, नेमके काय लागू शकतात हे काही आज तरी सांगता येत नाही.
मात्र 15 एप्रिलला हा अहवाल आल्याच्या नंतर आपल्याला या गोष्टी सगळ्या स्पष्ट होतील आणि मगच कळेल की नेमकी कर्जमाफी कोणाला मिळणार. धन्यवाद.